बड़ी खबर सामने आ रही है। आपको बता दें कि महाराष्ट्र के परभणी में हुए हंगामे के बाद जो है कुछ प्रदर्शनकारी को हिरासत में लिया गया था, जिनमें एक सोमनाथ सूर्यवंशी भी थे, लेकिन हिरासत के दौरान ही जो है उनकी जान चली गई। और सूर्यवंशी की जान जाने के बाद जो अम्बेडकर अनुयायियों ने महाराष्ट्र बंद का आह्वान कर दिया है। इस पूरे मामले में मुंबई के चेंबूर में जो है प्रदर्शनकारियों को जो है कुछ को हिरासत में भी लिया गया है। महाराष्ट्र बंद के आह्वान के बाद अम्बेडकर अनुयायियों ने पूरे चेंबूर में जो है विरोध प्रदर्शन शुरू कर दिया था, जिसके बाद पुलिस ने कुछ को हिरासत में लिया। साथ ही दहिसर में आरपीआई आठवले पार्टी की ओर से मुंबई बंद का ऐलान कर दिया गया है। इसके चलते दहिसर में दुकानें बंद कर दी गई है। आरपीआई पार्टी कार्यकर्ताओं ने परभणी घटना को याद करते हुए दहिसर में सड़कों पर विरोध प्रदर्शन किया, साथ में दुकानें बंद कर देने का आह्वान जो है कर दिया है। परभणी के एक विरोध प्रदर्शनकारी सोमनाथ सूर्यवंशी की जान जाने के बाद उनके शव का छत्रपति संभाजीनगर के घाटी अस्पताल में पोस्टमार्टम किया गया है और आज दोपहर उनका अंतिम संस्कार किया जाएगा। और पूरे उनके जो परिजन है उनका रो रो के बुरा हाल है और इसके चलते घाटी अस्पताल में पुलिस की तगड़ी मौजूदगी में देखी जा रही है। लेकिन इस घटना के बाद पूरे महाराष्ट्र में विरोध प्रदर्शन का माहौल बना हुआ है। देखिए किस कदर जो है तस्वीरें सामने आ रही है और ये दहिसर की तस्वीरें जहाँ विरोध प्रदर्शन जो है किया जा रहा है, महाराष्ट्र बंद का आह्वान कर दिया गया है। ये तस्वीरें देखिए बिल्कुल साफ है और किस कदर लोग नाराज है, गुस्से में सब नजर आ रहे हैं। भारतीय संविधानाने ज्यांनी अपमान केलेला आहे, परभणीमध्ये एक अशी घटना घडली की त्या ठिकाणी सकाळी हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघाला होता। बांगलादेशमध्ये ज्या हिंदूवर अत्याचार होतोय त्यांच्या निषेधामध्ये परभणीमध्ये काही हिंदू संघटनांनी मोर्चा काढण्यात आलेला होता आणि तो मोर्चा समाप्त झाल्याच्या नंतर एका मातोश्रीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर परभणी येथे जी संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीची तोडमोड केली आणि त्याच्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये एक शांततामय आंदोलन झालेलं आहे। परंतु त्या ठिकाणी आंदोलनाशी काही संबंध नसणारा एक सोमनाथ सूर्यवंशी हा जो लॉचा स्टुडंट आहे त्याला बेदम मारहाण करण्यात आली, त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आणि त्या पोलीस कोठडीमध्ये त्याला बेदम मारहाण करण्यामुळे त्याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हे शांततामय आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि भारताचे मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी जे अनाउन्स केलेलं आहे की महाराष्ट्र आणि मुंबई बंद झाली पाहिजे, या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना संविधान नको आहे अशांनी भारत देश सोडून गेला पाहिजे आणि भारत देशामध्ये संविधान असेल तर भारत देश सुरक्षित असेल, महिला सुरक्षित असतील। मी या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एक नम्र निवेदन करू इच्छितो की आपण लॉचे स्टुडंट आहात आणि या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेला आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेचा आपल्यावर प्रचंड विश्वास आहे। आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपल्याकडे आमच्या भरपूर अशा आकांक्षा आहेत आणि परभणीमध्ये जे कोम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे ते आपण तात्काळ थांबवलं पाहिजे। भीम सैनिकावर ज्या खोट्या नाट्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्या आपण काढून घेतल्या पाहिजेत आणि या ठिकाणी बाबासाहेबांचा आणि संविधानाचा जर अपमान करत असेल तर तो संपूर्ण देशाचा आहे, सर्व जाती धर्माचा आहे, सर्व भारतवासियांचा तो अपमान आहे। आणि आम्ही या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो बाबासाहेबांचा आणि संविधानाचा संरक्षण करण्याचा ठेका काय आम्ही घेतलेला नाही, मारामागांनी ठेका घेतलेला नाही। संविधानाच्या कायद्यामुळे आपण सगळे सुरक्षित आहोत, मराठा सुरक्षित आहे, ब्राह्मण सुरक्षित आहे, ओबीसी सुरक्षित आहे, वडार समाज सुरक्षित आहे, धनगर आहे, ओबीसी आहे, हा सगळा जाती धर्म बाबासाहेबांच्या संविधानाने सुरक्षित आहे आणि त्यांनी सुद्धा संविधानाचा सन्मान करण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे। संविधान जर जिवंत असेल तर भारत देश जिवंत राहणार आहे, अन्यथा भारत देशाला पुन्हा गुलामीकडे जावं लागणार आहे। या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो।